महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदाच राज्यात सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलाय। गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रातही आता सरपंचांची निवड थेट होणार आहे। पंचायत राज व्यवस्थेतला हा निर्णय क्रांतिकारी मानला जातोय। या निर्णयाचं स्वागत करत असतानाच यामुळे गावागावात लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही वाढीस लागेल असाही आरोप होतोय। तर दुसऱ्या बाजूला गावगाड्यात रुतलेला ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होऊन ग्रामविकासाच्या कामांना गती मिळेल असाही दावा केला जातोय। थेट सरपंच पदाच्या निवडीबाबत अनेक मतप्रवाह असल्यानं सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीनं थेट ग्राउंड रिपोर्ट सादर करण्याचा संकल्प केला। मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यांमधल्या ग्रामपंचायतींचा त्या गावात जाऊन अभ्यास केला। थेट सरपंच निवडीमुळे गावच्या कारभारात काही फरक पडलाय का? सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांचा समन्वय राहिलाय का? थेट सरपंच निवडीमुळे गावच्या विकास कामांना खरंच गती मिळाली का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट सरपंच निवडीनं गावात बहुमताच्या लोकशाहीला एकाधिकाराचं आव्हान मिळाल्यानं पंचायत राजचं मूलभूत तत्व साध्य झालंय का? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेतलाय। तेव्हा पाहूया मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये सकाळ माध्यम समूहाचे राजकीय प्रतिनिधी संजय मिस्किन आणि प्रशांत बारसिंग यांनी केलेला थेट सरपंच निवडीचा हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट। राज्य सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये थेट सरपंच निवडीचे जे परिणाम दिसत आहेत, गावातल्या राजकारणावरती झालेले, गावच्या विकासावरती झालेले, यासाठी आम्ही स्वतः साम वाहिनी आणि सकाळ माध्यम समूहाने ग्रामपंचायतीचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अभ्यास करण्याचं ठरवलं। तर आपण आता पूर्णपणे या तिन्ही राज्यातील थेट सरपंच पदाच्या निवडीनं काय परिणाम झालेले आहेत याबद्दलची माहिती घेण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला जातोय। चला तर जळगावच्या सीमेवरून मध्य प्रदेशाच्या बुऱ्हाणपूर या जिल्ह्यात प्रवेश करताना आजूबाजूला दिसतात त्या केळीच्या बागा। बुऱ्हाणपूर हा ऐतिहासिक जिल्हा, दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून बुऱ्हाणपूरची ओळख। सुफी संत परंपरेचा वारसा सांगणारा हा जिल्हा। आदिवासी, मुस्लिम आणि हिंदू मतदारांची सर्वाधिक लोकसंख्या। जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच पहिलं गाव लागतं ते लोणी। मराठी आणि हिंदी भाषेचा समसमान पगडा असलेलं हे गाव, मात्र आदिवासी बहुल ग्रामपंचायत। लोणी 20 सदस्यांची ग्रामपंचायत। आजूबाजूच्या आदिवासी गावांची बाजारपेठ असलेलं हे गाव। गुजर आदिवासी मतदार सर्वाधिक आहेत या गावामध्ये। आदिवासी असलं तरी गाव तसं पुढारलेलं दिसतं। ग्रामपंचायत कार्यालयाची सुसज्ज इमारत, 4600 मतदार, 20 ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच। वंदना गोपाल चौधरी या गावच्या सरपंच। थेट जनतेनं निवडून दिलेल्या महिला सरपंच म्हणून त्या कारभार पाहत आहेत। ग्रामपंचायतीमध्ये त्या दररोज नियमितपणे बसतात, पण कारभार मात्र त्यांचे सहसचिव अरुण महाजन हेच पाहतात। मध्य प्रदेशात प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवक आणि एक सहसचिव आहे। महाराष्ट्रात मात्र एकेका ग्रामसेवकांकडे 2-3 गावांचा कारभार आहे। थेट जनतेतून निवडून आलेल्या वंदना चौधरी यांना सरपंच झाल्याचा आनंद आहे, पण गावात 2 पक्ष प्रबळ असल्यानं वादविवाद टाळण्यासाठी चक्क टॉस करून वंदना चौधरी यांना सरपंच पद मिळालं। सरपंच बन गए, अच्छा लग रहा है। गांव सब मिलकर सरपंच बनाए अपने को, बहुत खुशी हुई कि अपन गांव की लड़की थी, सरपंच बन गए, ऐसा सोचा नहीं था। अच्छा लगा, सब जन ने मान सम्मान दिए अपने। लोणीमध्ये गुजर आदिवासी आरक्षण पडल्यानं दोन्ही पक्षांनी मिळून वंदना चौधरी यांना सरपंच बनवलं। गावात ग्रामपंचायत समोरचे रस्ते तसे चांगले, पण पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या वसुलीची मात्र ओरड। गावाला गोकुळ ग्राम पुरस्कार मिळाला, पण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करताना 2 लाखांचं बिल येतं, पण वसुली अभावी ते भरता येत नाही अशी तक्रार सहसचिव करतात। महिला सरपंच आहेत, पण त्यांना सहीपुरताच अधिकार असल्याचं इथे चित्र दिसलं।
बाकी ग्रामपंचायतीचा कारभार सहसचिव अरुण महाजन अगदी सरपंचांच्या वतीनं अधिकारवाणीनं करताना दिसतात। पानी कलर पिलाना है, तुझे पानी कैसे पिलाओगे? क्योंकि सबको आता दो बटन दबाने के पंखा और नल का बटन दबाता है वो, पानी तो उसको सब दूर लगता है ना। और अब स्वच्छ भारत मिशन के अंदर पानी ज़्यादा लग रहा है क्योंकि सबको संडा से बनाने का एक ही है। लोणी ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदाच्या निवडीनंतरही आदिवासी आरक्षित महिला सरपंच असल्यानं फारसा विवाद दिसला नाही, पण त्यापुढे ओबीसी बहुल असलेल्या झिरी ग्रामपंचायतीमध्ये मात्र थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यातला वाद सरपंचांनी व्यक्त केला। झिरी हे ओबीसी बहुल लोकसंख्येचं गाव, 10 सदस्य असलेली छोटी ग्रामपंचायत। थेट सरपंच आणि सदस्य यांच्यात मतभेद होतात, मात्र त्यानंतर गावातल्या ज्येष्ठांना विश्वासात घेतलं तरच विकासाचं काम शक्य असल्याचं मत झिरीच्या सरपंचांनी नोंदवलं। जैसे कोई विकास में बाधा आती है तो समझाइश दे के मेंबर को बिठा के, फिर कोई गांव के वडील है जो से समझदार आदमी ने उनको बिठा के उसका रास्ता निकालते सर। थेट सरपंच निवडीमुळे अनेक गावात ग्रामपंचायत कारभारात वादविवादाच्या अनेक घटना घडतात। हे चित्र निंबोला, मगरूल आणि चुलखाना या ग्रामपंचायतीत स्पष्टपणे दिसतं। थेट सरपंच निवडीमुळे सरपंचाला अधिकार असले तरी समझोता करूनच काम करावं लागतं, अन्यथा वादाच्या घटना घडतात अशी खंत सरपंचांनी व्यक्त केली आहे। थेट सरपंच पदाची निवड चांगली असली तरी ग्रामपंचायतीतल्या बहुमताशिवाय या निवडीला मर्यादा असल्याची प्रांजळ कबुलीही दिली। ऐसा कई गाँव में होता भी है सर, जैसे मेंबर पूरे अलग पार्टी के हैं, सरपंच कुछ अलग पार्टी का है, तो उसमें जो होने वाला विकास वो नहीं हो पाता सर। उसमें कई प्रॉब्लम होते हैं सर, झगड़े होते वो होते हैं, फिर वो जो प्रस्ताव आया होता है वो नहीं हो पाता है, फिर वो अगर करना भी चाहे तो फिर उसमें रिपीट झगड़े वाला काम आता सर। दिक्कत है, ऐसे है 1-2 गाँव ऐसे जैसे अपनी नज़र में भी है सर। बुऱ्हाणपूर जिल्ह्यातल्या निवडक ग्रामपंचायतींचा मागोवा घेतल्यानंतर आम्ही पुढे इंदूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींना भेट द्यायला निघालो। तिथेही थेट सरपंच पदाची निवडणूक हा योग्य निर्णय असला तरी त्यामुळे गावाच्या कारभारात अडचणी असल्याचा सूर कायम दिसला। इंदूरहून उज्जैनच्या दिशेने जाताना बडोदिया खान या ग्रामपंचायतीचा आढावा घेतला। या गावातल्या ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधताना एक धक्कादायक माहिती समोर आली। थेट सरपंच निवडीमुळे गावातल्या बहुसंख्याक जातीचा पगडा कायम राहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। पूरी जनता जो जाती है जैसे सरपंच को चुन लेती है अपना कैंडिडेट। यहाँ ऊँच नीच का नहीं है अपने यहाँ ऊँच नीच का सब जाति का या जो थोड़े बहुत है तो वो तो दबते हैं, 10-12 जाते हैं। अब वो पूरे जाति समाज की एक ही है। जैसे 94-95 में जो चुनाव हुआ तो सरपंच को, तो हमने एक हमारे मास्टर है पेंशन शुदा, सब गाँव वाले मिलकर उसको बनाना चाहते थे। पाहिलं, एक गाव कारभारी गावातल्या छोट्या जातींचं महत्त्व थेट सरपंच पदाच्या निवडीनं दबलं जातं हे स्पष्टपणे बोलत असताना बाजूला बसलेले दुसरे सहकारी मात्र त्यांना मानेनं नाही असं बोलायचं नाही असं हसत हसत खुणावतायत। पेंशन शुदा, सब गाँव वाले मिलकर उसको बनाना। बडोदिया खान या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य कोकसिंह सोळंकी यांची भेट झाली। थेट सरपंच म्हणून 2दा विजयी झाले होते सोळंकी। त्यांनी थेट सरपंच पदाच्या निवडीचं कौतुक केलं, पण कारभारात मात्र सुसंवाद नसल्याचं मत मांडलं। सरपंचांना सर्वाधिकार असले तरी ग्रामपंचायत सदस्यांनाही अधिकार असायलाच हवेत। गावच्या विकास निधीचं वाटप सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असं व्हायला हवं असं त्यांनी अनुभवावरून सांगितलं। मेंबर जो सब चुनते वार्ड वाइज उनके खाते में पैसे आना चाहिए। डायरेक्ट सरपंच के पास आता है तो मेंबर की तो कोई वक्त ही नहीं रहती है, और जनपद सदस्य है उसको उसके खाते में अलग आना चाहिए जो कोटा है वो डायरेक्ट सरपंच के पास जाता है। सरपंच जिधर काम करा देता है, जो अपना आदमी होगा उधर ही कराएगा, सब दूर नहीं कराएगा। और मेंबर के पास आएगा तो पूरे गांव में सब अलग अलग काम होगा। वो जो हर वार्ड है, हर वार्ड में हर मेंबर को मिलना चाहिए उनको, सरपंच भी रहे शामिल उसमें और वो मेंबर भी दोनों मिल के कराना चाहिए। तो वो डायरेक्ट सरपंच के पास पैसे जाता है, सरपंच अपनी इच्छा से जो काम है वो करवा देते हैं। ग्रामपंचायत सदस्यांनाही अधिकार नसल्यानं ते ग्रामपंचायतीच्या बैठकीला पण येत नाहीत। आते ही नहीं मेंबर तो मीटिंग में, कोई बार अपन बोलो मेलो तो आए तो आई नहीं, कोई मीटिंग में कोई नहीं आए, खाली चुनाव लड़ेगा बस, फिर 5 साल फ्री। ऐसे ही जनपद का भी है,
जनपद सदस्य जो है उसका भी कुछ मिनिमम बैठो मेलो ना आ जाओ। और वन समिति कहाँ के भी जो समिति में जो 7 सदस्य रहते हैं उनके तौर पे थोड़ी मार्केट रहता है कि वो साथ में जनपद अध्यक्ष ने सब मिल के काम करते हैं। और जो सदस्य रहता है उसका बेचारा वो भी मेंबर जैसा ही रहता है जनपद में जो मीटिंग हुई। कोकसिंग सोळंकी यांनी थेट सरपंच पदाची निवड म्हणजे गावच्या एकाधिकारशाहीची झलक असल्याचेही संकेत दिले. रतलाम जिल्ह्याच्या मकोडिया रुंडी गावचे सरपंच मोहनलाल मैळा यांनीही सदस्यांना अधिकार हवेत अशी भूमिका मांडली. मकोडिया रुंडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. 5 गावांची मिळून ही ग्रामपंचायत आहे. प्रभागातल्या कामाबाबत मतदार वॉर्ड सदस्यांना जबाबदार धरतात. पण सरपंचांना अधिकार असल्यानं वॉर्डातल्या विकास कामांबाबत सदस्यांना काहीही करता येत नाही. त्यामुळे वादाचे प्रसंग येतात अशी कबुली या ग्रुप गावच्या सरपंचांनी दिली. अभी क्या होता कि जो सरपंच सही ढंग से काम नहीं करता तो पंच मिलकर सरपंच को गिरा भी सकते थे कि अब ये हटा दो, उप सरपंच को दे दो, ये दे दो। अगर पंच नहीं रहेंगे तो फिर सरपंच तो उसके हिसाब से करेगा, वो कोई बोलने वाला तो रहेगा नहीं, कोई मीटिंग कोई नहीं लेगा ज़्यादा, तो फिर उसके हिसाब से फिर कुछ समस्या आएगी। जैसे चल रहा है ज़्यादातर अगर नहीं घोषित नहीं करेंगे पंच तो फिर नहीं चलेंगे। अभी फिलहाल ये पंच तो सरपंच को भी थोड़ा बहुत डर तो है कि मेरे को जवाब पूछने वाले हैं, तो उसके हिसाब से वो कंट्रोल में रहेगा। थेट सरपंच निवडीची जे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्या अगोदर मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सुद्धा हीच पद्धत सुरू आहे. आम्ही आता सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीनं मध्य प्रदेशमधल्या काही ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. त्या ठिकाणी सरपंचाला प्राप्त झालेले अधिकार आणि इतर सदस्यांना इतके अधिकार नसल्याचं दिसून आलं. यातून त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सदस्य आणि सरपंच यांच्यामध्ये विसंवाद झाल्याचे आढळून आले. याचे दूरगामी परिणाम काय होतील महाराष्ट्रामध्ये त्याचाही अंदाज येईलच. मात्र आता आम्ही राजस्थानमधल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेण्यासाठी निघालेलो आहोत.